छत्रपती शिवाजी महाराज की। आवाज अजून कमी येतोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। आज अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये अकोले शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बूथ प्रमुखांचा आणि प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा या ठिकाणी होतोय। या मेळाव्याला उपस्थित अगस्ती कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब, या विधानसभेचे आदरणीय आमदार किरणजी लामटे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार, सचिनजी नरवडे आणि माझे शिवसेनेचे सहकारी भोर साहेब आणि व्यासपीठावरती उपस्थित, आता सर्वांची नावं घेत नाही, व्यासपीठावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित महिला वर्ग। खरं तर शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेले 20-22 दिवस मी या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये फिरतोय। पहिला मेळावा विधानसभा जेव्हा उमेदवारी जाहीर झाली लोखंडे साहेबांना, तेव्हा पहिला मेळावा महायुतीचा पहिला मेळावा या अकोले शहरामध्ये झाला होता। आणि मला सांगायला आज आनंद होतोय की जो पहिला मेळावा झाला होता त्या मेळाव्याच्या कैक पटीने आज बूथ प्रमुखांचा मेळावा या ठिकाणी होतोय। खरं तर यातून जे काही आमदार साहेबांनी गेल्या 4 वर्षात जी कामं केली आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये, प्रत्येकाचं आलेलं गावखेड्यातलं काम असेल, वस्तीवरचं काम असेल, शहरी भागातलं काम असेल, ही शहरी भागात सर्व कामं करण्याचं काम आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आहे। आणि मगाशी कुठेतरी उल्लेख केला की महाराष्ट्रातील सर्वात निधी मिळून घेणारा कोण आमदार असेल तर ते आदरणीय लामटे साहेब आहेत। गेले अनेक वर्ष जे काही रस्ते मार्गी लावले नव्हते 2-2, 3-3 लाखांसाठी, मला गायकर साहेब 2-3, 3-3 लाखांसाठी जे रस्त्यांच्या कामांसाठी, समाज मंदिरांसाठी मागे लागत होतं, त्या ठिकाणी 2-2, 3-3 करोड रुपयाची कामं त्या ठिकाणी एक हाती व्हायला सुरुवात झाली। हा विकास जो आहे हा महाविकास महायुतीच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये जो काही विकास होतोय त्या विकासाला अनुसरून प्रत्येक आमदार हा लोकांपर्यंत पोहोचण्याचं त्या ठिकाणी काम करतोय। मला माहिती आहे की मागच्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा शिंदे साहेबांनी वेगळा निर्णय घेतला, माननीय शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर काही दिवसांनी अजितदादा एकत्र येऊन हे सरकार त्या ठिकाणी सुरुवात झाली। मागच्या 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा जर आपण कार्यकाळ पाहिला तर त्या महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून फक्त 2.5 कोटी रुपये त्या ठिकाणी या जनतेला देण्यात आले, परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळजवळ 250 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी देण्यात आले। त्या ठिकाणी अनेकांचे त्या ठिकाणी प्राण वाचले। अशा प्रकारे हे सरकार त्या ठिकाणी काम करत आहे। शिंदे साहेब दुपारी जे सकाळी काम चालू करतात 18 तास रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काम करतात। येणारा प्रत्येक माणूस जो आहे त्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी याला भेटल्याशिवाय ते थांबत नाही आणि वर्षावरती दारं जे वर्षानुवर्ष बंद होती ती अनेक वर्षाची दारं त्या ठिकाणी खुली झाली। आणि आपले सर्वांचे लाडके नेते अजितदादा यांची सर्वांना ख्याती आहे की सकाळी 5:30-6 वाजेपासून ते काम चालू करतात। 6 वाजून 10 मिनिटांनी वेळ दिली असेल तर 6 वाजून 10 मिनिटांनी ते प्रत्येकाला त्या ठिकाणी भेटतात आणि आपलं काम त्या ठिकाणी त्याच ठिकाणी मार्गी लावतात। त्याच अधिकाऱ्याला त्या सकाळी फोन करून काम त्या ठिकाणी त्याचं करून घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही। खऱ्या अर्थाने आज हा लोखंडे साहेब जे काही मागच्या 10 वर्षात या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात जी कामं केली आहे त्या कामाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी हॅट्रिक साधण्यासाठी त्या ठिकाणी उभे आहेत। आणि आपल्या बूथ प्रमुखाला भोर साहेबांनी आपण सर्वांनी मार्गदर्शन केलं। आपण प्रत्येक गावातून, खेड्यातून, जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणामधून त्या ठिकाणी उपस्थित आहात।
लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा काम बघता आपण ज्या ज्या गावामधून आलात, ज्या जिल्हा परिषद गटामधून आलात, त्या आपल्या गावामधून प्रत्येक बूथ प्रमुखाने आपल्या यादीचा अभ्यास करून यादीचा कशा प्रकारे जास्तीत जास्त मतदान हे महायुतीला पडेल त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. पत्रकं वाटायचे असतील, छोट्या छोट्या चौक सभा असतील, ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते आपण प्रथम आपल्या गावापासून त्या ठिकाणी सुरुवात केली गेली पाहिजे. त्यानंतर खऱ्या अर्थाने या लोकसभा मतदारसंघामध्ये मगाशी लोखंडे साहेबांचे चिरंजीवांनी सांगितलं अनेक कामं त्या ठिकाणी झाली, पण विरोधकांनी त्या ठिकाणी भेटत नाही, कामं झाली नाही किंवा वेगळ्या अफवा त्या ठिकाणी पसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पण हे जाणून बुजून हा नेरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्याचं काम विरोधकाकडनं होतंय. अनेक कामं झाली, मला वाटतं जवळजवळ 1000 ते 1200 करोडची कामं लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहेत. परंतु त्या ठिकाणी ती प्रसिद्धीच्या माध्यमातून कुठे मागे राहिले असतील, परंतु आपण प्रत्येकाने जे जे आपल्या भागात कामं झाली आहे मतदानाच्या दृष्टीने, प्रचाराच्या दृष्टीने आपण त्याचा प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. ही निवडणूक जी आहे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. विरोधकाकडनं वेगळे वेगळे नेरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केले जात आहेत, पण आपल्याला त्याला छेद देऊन आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. ही निवडणूक देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याकडनं पंतप्रधान पदाचा उमेदवार जो आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब गेले 10 वर्ष या देशाला ज्या प्रकारे पुढे घेऊन गेले, जगभरामध्ये भारताचं नाव त्या ठिकाणी पुढे घेऊन आलेत, असं नेतृत्व त्या ठिकाणी मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत. विरोधकाकडे आजही पंतप्रधान पदासाठी एकही त्या ठिकाणी उमेदवार नाही, वेगळे नावं त्या ठिकाणी स्टेजवर असलं प्रत्येकाला असं वाटतंय की मीच पंतप्रधान त्या ठिकाणी होणार आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये लाकोलेमध्ये मागच्या काही काळामध्ये काही नेत्यांच्या, राष्ट्रीय नेत्यांच्या त्या ठिकाणी सभा झाल्या. लामटे साहेब त्या सभेचा सुद्धा आम्ही माहिती घेतली. त्याच्या 10% सुद्धा सभेला त्या ठिकाणी गर्दी झाली नव्हती आणि आपण फक्त बूथ प्रमुखांचा एवढा मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतला. मला वाटतं माननीय अजितदादांची जर सभा घेतली तर आपल्याला फार मोठं मैदान या ठिकाणी घ्यावं लागेल आणि मी खात्री देतो की काही दिवसामध्येच आम्ही दादांशी बोलणे झाले. पुढच्या काही काळामध्ये निवडणुकीच्या अगोदर शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय अजितदादांची सुद्धा सभा या ठिकाणी होणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री सुद्धा या अकोले शहरामध्ये येणार आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहे. लामटे साहेब आपण त्या ठिकाणी होता, शिर्डीच्या ज्या ठिकाणी साहेबांचा संपूर्ण दिवसभराचा सीएम साहेबांचा कार्यक्रम होता, प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी भेटण्याचं काम त्या ठिकाणी केलं. वकील असेल, डॉक्टर असेल, इकडे असेल, वेगवेगळ्या समाजाला त्यांनी भेटले. त्याच्यामुळे ह्या साहेबांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं बारकाईनं या विधानसभा आणि लोकसभेकडे लक्ष आहे. मी आपल्या सर्वांना मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही मुख्यमंत्रीच्या वतीने विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. येत्या 13 तारखेला शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या माध्यमातून आदरणीय लोखंडे साहेब त्या ठिकाणी उभे आहेत. 13 तारखेला आपण सर्वांनी अपंध मतदान करणार आहोत. आपल्या गावातील सर्वांनी, खेड्यापाड्यातील सर्व नातेवाईक, हितसंबंधी ज्यावेळेस त्या सर्वांनी आपलं मत त्या ठिकाणी लोखंडे साहेबांना द्यायचं आहे आणि मागच्या ज्या काही दोन्ही निवडणुकीमध्ये जे त्यांना यश मिळालं आहे त्याच्यापेक्षा जास्त मताने त्या ठिकाणी आपल्याला त्यांना विजयी करायचं आहे. कारण आपला खूप वेळ झालेला आहे. मला वेळेचं भान आहे की आपण जवळजवळ 10:30 वाजेपासून या ठिकाणी थांबले आहेत आणि अजून 2 वक्त्यांना बोलायचं आहे. त्यामुळे मी तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.